पांजुस्फोट पांजू संघ आपण शतरक्षण सजवा प्लीज. गुलशन भोईर संघाचा कर्णधार आपण शतरक्षण सजवायचं आहे. तर अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाला फिल्डिंग करायची आहे आणि पांजुस्फोट पांजू संघ मात्र फलंदाजी स्वीकारतोय. सामन्याला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी विरुद्ध पांजुस्फोट पांजू या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. आणि या मॅचसाठी दोन आमचे ऑफिशियल्स अंपायर निखिलेश बजागे सर आणि एका बाजूला दिनेश बांबरे सरांना तुम्ही पाहताय. भिवंडी क्रिकेटमध्ये पंचांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीनं या पंचांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय आणि ते पंच या स्पर्धेसाठी नुकतेच दाखल झालेले आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आपल्या व्यासपीठावरती आपले प्रमुख अतिथी या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सोनिका माता मालोडीचं हे पहिलं आयोजन आणि पहिल्याच आयोजनामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप चांगल्या रीतीनं या स्पर्धेचं आयोजन आतापर्यंत केलेलं आहे. रुपेश काटे, निलेश काटे, स्वराज मडवी, विशाल रावते, विघ्नेश मडवी सर्व आयोजकांच्या भूमिकेमध्ये आणि सर्वांच्या माध्यमातून एक खूप चांगलं आयोजन. विशालदादा मडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय आणि आतापर्यंत चांगलं आयोजन एक सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. तुम्ही आहात अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डीच्या या मैदानावरती आणि याच मैदानावरती श्री सोनिका माता मालोडी चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा सुरू आहे. सामन्याला सुरुवात होते आणि या ठिकाणी आपण समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल करतोय आणि आपल्याला जॉईंट होतील अक्षयजी साटम सर. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. उपस्थित पाहुणे, सर्व आयोजक, ही स्पर्धा आपण बघतोय श्री सोनिका माता मालोडी बी आयोजित श्री सोनिका माता मालोडी चषक 2025चा हा टेनिस क्रिकेटचा थरार. मॅच नंबर 3 आणि 1 हाफ क्लिअर करण्याचा इरादा आयोजकांकडून. तेच आपण बघतोय. जे नियम आहेत त्या नियमानुसार दोन्ही टीम एक एक मॅच जिंकल्यात आणि दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. पांजुस्फोट पांजू संघ तर एका साईडला 59 धावा चेस केलेला संघ पाहायला मिळतोय. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी ए हा संघ पाहायला मिळतोय. दोन्ही टीमचा जबरदस्त खेळ राहिलाय. दोन्ही टीमनी चांगला बॅटिंग, चांगला बॉलिंग पहिल्या मॅच मध्ये पाहिले. एक्स्ट्रा मेंबर दोन्ही टीमचे आमच्यापर्यंत पाठवून द्या. पांजू टीम आणि खार्डी टीम एक्स्ट्रा मेंबर आमच्यापर्यंत पाठवा. अलंकार भोईर आणि कुमार भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिल्या बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल स्क्वेअर लेगला निघून जातोय आणि एक धाव डीप मध्ये फील्ड होईल तिथपर्यंत श्री गणेशा अकाउंट ओपन केलं जातंय. 3 ओव्हरचा मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि 3 ओव्हर मध्ये आता एक जबरदस्त चुरस लढत पाहायला मिळेल. एक धाव लॉफ्ट केलेला आहे. पुन्हा एकदा कुमार भोईरच्या बॅट मधून आलाय षटकार. अलंकार आणि कुमार ही जोडी मैदानाच्या आत. उमेश बुरे बॉलिंग मार्क वरती आणि दुसऱ्या बॉल वरती षटकार आलाय. 7 धावा
कुमार चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये या मॅच मध्ये देखील. जबरदस्त चेंडू ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय आणि सरळ निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. फास्टेस्ट डिलिव्हरी होती, चांगला कमबॅक. या अगोदरचे चेंडू जर पाहिले ना तर थोडंच शॉर्ट अप पेज डिलिव्हरी पाहायला मिळते आणि त्यानंतर ऑफ स्टंपवर पिचिंग केल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू निघून जातोय. धाव फलक जर आहे 7च्या घरामध्ये, 3 बॉल 7. फुलटॉस बॉलला जोराने खेळण्याचा प्रयत्न होता, स्वीप व्यवस्थित करता आला नाही, म्हणूनच या चेंडूवरती देखील एक धाव येईल. गॅप मध्ये कन्वर्ट करायचं होतं या चेंडूला. सिंगल डे. धाव फलक पुन्हा एकदा पुढे येते 8च्या घरामध्ये. अलंकार भोईर सुरुवात चांगली केली होती अगोदरच्या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये 10 धावा त्याने ठोकल्या होत्या. पुढचा बॉल अलंकार करता. पहिलाच बॅट फिरवलाय आणि त्यानंतर मात्र हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूला वळवला जातोय. बॅटरला रीड केलं होतं अगोदर, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, थोडा संत गतीने हाताळलेला चेंडू थोडासा लांब ठेवला आणि नक्कीच चांगला माइंडचा वापर गोलंदाजाने केलाय. अगोदरच मन बनवलं होतं बॅटरने की आडव्या बॅटने बिग हिट करण्याचा, त्या नादामध्ये चेंडू निर्धाव. 5 बॉल 8 धावा. ड्राईव्ह केलाय, ब्लॉक हॉलचा चेंडू, फुलर लाईनचा चेंडू, स्क्वेअर लेगला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही, ॲक्युरेट फेकी येते आणि पहिल्या षटकाची होईल समाप्ती. फलकावरती धावा आहेत बिनबाद नाबाद 9 धावा. 5 संघ बॅटिंग करत असताना श्री सोनिका माता मालोडी बी आयोजित श्री सोनिका माता मालोडी चषक 2025 हे शानदार आयोजन, भव्य दिव्य ही स्पर्धा. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. सर्व आयोजकांचं कौतुक, सर्व खेळाडूंचं नक्कीच पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. बॉलिंग मार्कवरती जय तांगडे आलाय. काय शेवटच्या ओव्हरमध्ये नवूश देखील एक विकल्प आहे. जय तांगडे आलाय बॉलिंग मार्क वरती. जयचा पहिला बॉल अलंकार करता. या मॅच मध्ये थोडा स्ट्रगल राहिलाय. मागील मॅच मध्ये देखील स्ट्रगल होता, यावेळी भिरकावून दिलाय आडव्या बॅटचा वापर आणि इथे मात्र इनटू द गॅप मधून चेंडू फरार. चेंडू सीमारेषी पार. आणखीन एक येईल अलंकारच्या बॅट मधून चौकार. 4 धावेने धावपळक पुढे येईल वेगाने 13 या धावसंख्येवरती. 360 प्लेयर आहे अलंकार भोईर आणि त्याचा जलवा, त्याचा बोलबाला आपण अनेक मैदानावरती पाहिले. एकदा का लय मध्ये आला तर मोठमोठ्या गोलंदाजाला क्वेश्चन मार्क निर्माण करून देणारा असा बॅटर आहे अलंकार भोईर. 13 धावा फलकावरती. 3 ओव्हरचा मॅच. वारंवार क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये बदल केले जात आहे. फाईन लेग जो आहे, लॉंग लेग अगदी डीप, स्क्वेअर लेग डीप मध्ये आहे, मिड विकेट देखील डीप मध्ये. 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफला आणलं जात आहे. लॉंग ऑन. पुन्हा एकदा यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता आणि स्टंपच्या वरून चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. यावेळी फास्टेस्ट डिलिव्हरी देखील होते, चांगल्या पद्धतीने लाईन कंट्रोल मध्ये आणि तेवढाच वेग गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. 13 धावा 2 बॉल. पुन्हा एकदा यावेळी मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर बॅटर ज्या अनुषंगाने क्रीजचा वापर करतोय ना, ऑफ स्टंपवर अगोदरच बाहेर जागा बनवली होती आणि बॉलरने रेड केलं होतं, मात्र वाईड लाईनीच्या अगदी बाहेर बॉल, वाईड बॉल. 14 धावा फलकावरती.
आता मात्र भिरकावून दिलंय स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. दर्जेदार धमाकेदार अलंकार भोईरच्या बॅट मधून आलाय आणखीन एक सुंदर षटकार. 6 धावेने धावपळक वेगाने पुढे येईल. टोटल धावसंख्या झाल्यात 20 धावा. 3 बॉल 20. चांगली बॅटिंग, पॉवर हिटिंग. एक क्षेत्र निवडलंय. जास्तीत जास्त जर विचार केला तर स्क्वेअर लेग, लॉंग लेग आणि मिड विकेट या पट्ट्यामध्ये बॅटिंग होताना दिसतंय मिस्टर अलंकार भोईर. टोटल 20 धावा, 3 बॉल. मॅच आपण बघतोय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी ए पहिली मॅच जिंकला होता आणि त्या अगोदर आपण बघितलं पांजूसोबत पांजू हे दोन्ही टीम एक एक मॅच जिंकल्यात. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच. बॅटची एज अँड टेकन आणि तेवढीच चांगली खेळाडू होती. बॅटची एज लागल्यानंतर स्वतःहून देखील बाहेर होतोय अलंकार भोईर. इथे परतावा लागेल बॅक टू द पवेलियन, बॅक टू द डगआउट. फलकावरती धावा 20 असताना कॉड बिहाइंडच्या माध्यमातून विकेट डाऊन. मागील मॅचचा हिरो सचिन भोईर काय बॅटिंग केली होती. 4 षटकार त्याच्या बॅट मधून आला होता. नवूशने काहीतरी कानमंत्र त्यांना दिलाय. खास मित्र आहेत. नवूशने सांगितलं असेल की या मॅच मध्ये देखील 30 रन बनव. त्याच प्रकारची बॅटिंग. चार बॉल 20. हाफ ट्रॅकर चेंडूला ड्राईव्ह करायचं होतं आणि इथे मात्र पॉइंटचा फिल्डरच्या डोक्यावरून चांगला ड्राईव्ह. स्क्वेअर कटचा फटका येतोय. आणखीन एक चौकार. 4 धावेने धावपळक 24. धनंजय अण्णा गवळी थोडं रजा घेत आहेत. थँक्यू. आपण आल्याबद्दल आपला आभारी आहोत. दोन ओव्हरमध्ये काय घडले तर पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होत्या. एकही विकेट गेला नव्हत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात मात्र 2 विकेट प्राप्त केलाय. सलामीची जोडी जर विचार केला तर त्यामधला अलंकार भोईरला परतावा लागले. कुमार भोईर एक षटकार मारलाय. चांगली बॅटिंग तो करतोय. मैदानाच्या आतमध्ये पाणी जाते. आतापर्यंत विचार केला तर 24 धावा. 24 धावांपैकी जर विचार केला तर नक्कीच 2 षटकार 2 चौकार. 20 धावा ज्या आहेत त्या बाउंड्रीजच्या आहेत. चौकार षटकार आणि धावून काढलेल्या धावा अवघ्या. टोटल जर विचार केला तर 3 एक वाईड. अशा प्रकारचा लेखाजोखा आपण बघतोय. या ऐकूया एक सुंदर संगीत.
आतिश भोईर आलेत मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं सचिन भोईर रिटायर हर्ट झाले की काय. स्कॅच आउट झाला होता खूप उशिराने. बॅटर मात्र डगआउटच्या दिशेने गेलाय. आतिश भोईर टेनिस विश्वातील एक मोठं नाव, अनेक मालिकावीर ज्या खेळाडूच्या नावावर आहे त्याचाच वेट केला जात होता आणि तो मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. लेट आलाय पण थेट येईल का. 6 बॉल शिल्लक या पहिल्या इनिंगचे. टोटल रन्सचा विचार केला 24 धावा. कल्पेश वैती बॉलिंग मार्क वरती. कुमार भोईर स्ट्रायकिंगला, नॉन स्ट्रायकिंगला आतिश भोईर. कल्पेशचा पुढचा बॉल. पहिला बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलाय मात्र शोधून काढलाय फिल्डरला. आणखीन एक झेल टिपलाय. संपलाय खेळ कुमार भोईरचा. 24 वरती आणखीन एक विकेट. भोईर आलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका होता मात्र गॅप मध्ये कन्वर्ट करू शकला नाही. शोधून काढलाय फिल्डरला. हा जर कव्हरच्या वरून असता तर नक्कीच चौकार षटकार आला असता. यावेळी आल्या आल्या गुलशन भोईरने केलंय स्वॅगचे स्वागत. आल्या आल्या मात्र पहिला बॉल खेळत असताना त्याच्या बॅट मधून येते पहिला षटकार. लगावल्यात. फुलटॉस बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केलाय आणि इथे मात्र आणखीन एक मिस्टेक होते फिल्डर कडून. मात्र सिंगल वरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एका धावेने धावफलक 31 धावा. गुलशनच्या बॅट मधून देखील षटकार आलाय. सुरुवातीला अलंकार भोईरच्या बॅट मधून षटकार, कुमार भोईरच्या बॅट मधून षटकार, सचिनच्या बॅट मधून चौकार. आतिश भोईर आता स्ट्रायकिंगला आलाय आणि एक षटकार गुलशनच्या बॅट मधून देखील आलाय. प्रत्येक बॅटर चौकार षटकारांवरती डील करतोय या मॅच मध्ये. 3 बॉल 31 धावा. हो यावेळी थोडासा स्लोवर वन चेंडू. थोडासा जर विचार केला तर चेंडूला लांब ठेवण्याचा प्रयत्न होता आणि आतिश भोईर अगोदरच मन बनवून खेळले होते की आडव्या बॅटने खेळेन, पण तो चेंडू थोडासा काटा बदलतोय. संत गतीने स्लोवर वन डिलिव्हरी पाहायला मिळते. 4 बॉल. आता मात्र थांबणार नाही. फेकून दिले चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. ही ताकद आहे आतिश भोईरची, नजाकत आहे आतिश भोईरची. त्याच्या बॅट मधून आलाय आणखीन एक षटकार. आतिश भोईर करता ड्राईव्ह चांगला आहे. कव्हरच्या वरून कव्हरचा लवर आतिश भोईरच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दर्जेदार इनटू द गॅप चौकार. थँक्यू. 41 धावा झाल्यात आणि जिंकायला 42 धावेचं आव्हान. 3 ओव्हर मध्ये टार्गेट सेट केलंय 42. आतिश लेट आलाय पण थेट आलाय. 1 बॉल डॉट केल्यानंतर 1 चौकार 1 षटकार. त्यानंतर अलंकार भोईरचे पारीचा विचार केला. त्याच्या बॅटमधून देखील 1 चौकार षटकार. कुमार भोईरने देखील 1 षटकार ठोकला. सचिन भोईरच्या बॅटमधून 1 चौकार. आतिश भोईर 1 षटकार 1 चौकार. गुलशन भोईर 1 षटकार. प्रत्येक बॅटरने चौकार षटकार ठोकलाय या मॅच मध्ये.
ओव्हरऑल धावसंख्या आहे 41 आणि जिंकायला आहे 42 धावेचं आव्हान. या 42 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या आवाज ऐकूया निशांजी पाटील सरांचा. देऊया डीजेला संधी. 42चं आव्हान. यानंतर होणारा सामना अंकुश मोदी पतुस्पॅकर दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या दोन संघामध्ये सामना पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्या विरोधात टीम 94 कामन या दोन संघामध्ये तुम्ही सामना पाहणार आहात. अंकुश मोदी पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र आणि टीम 94 कामन या दोन संघामध्ये सामना पाहायला मिळणार आहे आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र आणि टीम 94 कामन या दोन संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. तर नक्कीच सामना सुरू आहे मैदानावरती. पांजू स्पोर्ट पांजू विरुद्ध अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या दोन संघामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा केल्या त्या 41 धावा आणि 42 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघासमोर ठेवला आहे पांजू स्पोर्ट पांजू या संघाने. आणि समीर तांगडी जर सलामीला आला तर प्रदीप तांगडी, विष्णू वाघे आणि मनोहर बसवत यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये एकंदरीत 1500 रुपयाचं पारितोषिक समीर तांगडीसाठी. खरं तर 18 चेंडूमध्ये 42 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाला. कारण पांजू स्पोर्ट पांजू संघाची फलंदाजी चांगली राहिली. फलंदाज अगदी जर पाहिलं तर अतिश भोईरच्या बॅटमधून 10 धावा, अलंकार भोईरच्या बॅटमधून 12 धावा आणि गुलशन भोईरच्या बॅटमधून देखील 7 धावा या मॅचमध्ये पाहायला मिळाल्या. म्हणजेच काय सांघिक खेळ या संघाने खूप चांगल्या पद्धतीने केला आणि आतापर्यंत जर पाहिलं तर या सामन्यामध्ये त्यांच्या माध्यमातून तब्बल 41 धावा पाहायला मिळाल्या आणि 42 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघासमोर पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. उमेश भुरे आणि त्याच्या सोबतीनं मोनिश तांगडी हा फलंदाज पाहायला मिळतो. मागील मॅचमध्ये दोन्ही फलंदाजांना चांगली बॅटिंग केली होती आणि पुन्हा एकदा कॅप्टननं या दोन्ही फलंदाजांवरती विश्वास दाखवला या मॅचमध्ये. चला सामन्याला सुरुवात करा. पांजू स्पोर्ट पांजू संघ आपण शतरक्षण सजवायचं आहे. यानंतरचा होणारा सामना अंकुश मोती पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या दोन संघामध्ये सामना पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते या मॅचमध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर उमेश भुरे आणि एका बाजूला मोनिश तांगडी हे दोन फलंदाज आणि बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर पांजू स्पोर्ट पांजू संघाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. लगेच सामन्याला सुरुवात करा. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. अंकुश मोती पतू पॅकर दत्ताली स्पोर्ट जुचंद्र हा संघ आणि टीम 94 कामन संघ दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. यानंतर आपला सामना होणार आहे आणि त्यानंतर चेना आणि वाघरालपाडा या दोन संघामध्ये देखील सामना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती आतिश भोईर हा गोलंदाज दाखल झालेला आहे. या मॅचमध्ये 3 षटकामध्ये तब्बल 42 धावा बनवायच्या आहेत अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाला. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज उमेश भुरे हा फलंदाज पाहायला मिळतो आणि त्याच्या विरोधात अगदी जर पाहिलं तर गोलंदाज आतिश भोईर. पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहताय जबरदस्त बॅटिंग पांजू स्पोर्ट पांजू संघाने या मॅचमध्ये केलेली आहे. आतापर्यंत चांगला खेळ या संघाचा राहिलेला आहे. या ठिकाणी दिवेश पाटील दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचा कॅप्टन आलेला आहे आणि टीम 94 संघाचा कॅप्टन सिराज देखील आलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आतिश भोईर
पहिलाच बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफला उडवलाय, फिल्डर आहे तिथे. वाह, काय कॅच कंप्लीट केलाय, जबरदस्त कॅच कंप्लीट केलाय अक्षयनं. लाजवाब झेल कंप्लीट केलाय आणि पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडीला. उमेश बुरे बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगला स्ट्रोक उमेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला, परंतु अक्षय भोईरचे एफर्ट्स पहा, काय जबरदस्त कॅच त्यांनी कंप्लीट केलाय. अगदी वाईट ऑफ लॉंग ऑफला होता आणि तुम पुढे आला आणि जबरदस्त रनिंग झेल त्यांनी कंप्लीट केलं या मॅच मध्ये. आणि पहिला धक्का बसलाय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमला, कारण उमेश बुरे बाद झालाय, महत्वाचा फलंदाज इथे बाद झालाय. आतिश भोईर या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय. फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमधून या मॅच मध्ये 10 धावा आल्या, परंतु गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती त्यांनी मोठी विकेट प्राप्त केली, उमेश बुरेला बाद केलं. नवीन फलंदाज आदित्य तांगडी मैदानावरती दाखल होतोय, कारण या मॅच मध्ये 42 धावा बनवायच्या आहेत अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या टीमला. आणि विकेशट मात्र यांच्याकडून या टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा या सामन्यासाठी. आणि इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी करावी लागेल या टीमला. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चांगली गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये गोलंदाज आतिश भोईर, इम्प्रेस करतायत, प्रभावित करतायत. पहिला चेंडू जर पाहिला तर ओव्हर पिच होता, इथे जर पाहिलं तर लेन थोडीशी मागे ठेवली, ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. आणि ज्या उंचीसाठी आदित्य खेळले होते ना, ती उंचीच आदित्यांना मिळालेली नाही आहे आणि इथे डॉट चेंडू आलाय. हो, खोलात टाकलाय, स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, मनगटाच्या सायाने चेंडूला अखेर वळवलाय डीप लॉंग लेगला. फिल्डर आहे तिथे, दुसरीचा कॉल आहे, सेकंडचा कॉल, परंतु इथे फेकी खराब होती आणि इथे जर पाहिलं ना तर 2 धावा कंप्लीट करतील आदित्य या चेंडूवरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, कारण जिथे 1 धाव होती ना तिथे 2 धावा मिळाल्या. आदित्यचा हा कॉल होता आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे जाते 2 या आकड्यावरती. इथून जर पाहिलं तर मोठे फटके खेळावे लागतील, कारण या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. पांडू संघाचा सगळ्यात महत्त्वाचा गोलंदाज अर्थातच आतिश भोईर बॉलिंग ट्रॅकवरती आणि आतापर्यंत या षटकामध्ये त्यांनी इम्प्रेस केले, प्रभावित केले. वैविध्यपूर्ण विविधता त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू जर पाहिला ना तर ओव्हर पिच चेंडू होता आणि तदनंतर थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला आणि इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता. म्हणजेच काय, तिन्ही चेंडू वेगळ्या दर्जाचे त्याने हाताळले. इथे मोठा फटका, फलंदाज आदित्यच्या बॅटमधून येतोय, बॉल चाललाय 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 मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, थोडेसे बॅकफुटला गेले, तदनंतर पिकअप शॉट पहा, लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय, सरळ 6 धावांसाठी. चांगला स्ट्रोक आदित्यच्या बॅटमधून या मॅच मध्ये येतोय. या 7 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे, ती 8 या आकड्यावर. बरोबर 14च्या सरासरीनं या मॅच मध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमला धावा करायच्या आहेत आणि आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आतिश भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट, खोलात टाकलाय, परंतु स्विचचा फटका गॅप मध्ये. आणखीन एक दर्जेदार फटका आदित्यच्या बॅटमधून येतोय, बॉल सीमारेषा ओलांडतोय, सीमारेषा पार. 4-4-4 चौकार. मध्ये तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त स्विचचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सरळ चेंडूला धाडलाय आदित्यनं. आदित्य अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी जाणला जातो, परंतु मागील 2 वर्षामध्ये त्याने भरपूर मोठा संघर्ष केलाय. यंदाच्या हंगामामध्ये चांगली बॅटिंग करतोय आदित्य तांगडी या मॅच मध्ये देखील. हो, स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलाय, परंतु बॉल जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे तिथे, थोडीशी मिस्टेक करतायत आणि लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. या पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत, कारण जर पाहिलं तर आतिश भोईर सारखा गोलंदाज एक चांगली गोलंदाजी करत होता आणि त्याच्या विरोधात आदित्यनं आक्रमण केलंय. चांगली बॅटिंग करतोय आदित्य भोईर, परंतु एका बाजूला जर पाहिलं तर
मोनिश तांगडीला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. आदित्य तांगडी आणि मोनिश तांगडी हे दोन फलंदाज मैदानावरती, परंतु आतिश भोईरच्या विरोधात पहिल्या षटकामध्ये 13 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच काय 14.50च्या सरासरीनं या मॅचमध्ये धावा करायच्या आहेत अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमला. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅकवरती रवींद्र भोईर. 13 धावा धावफलकावरती, 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. आणि रवींद्र भोईर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. आपण टॉस करून घेतोय. मी विनंती करतोय आयोजकांना की आपण टॉस करायचं. दिलीपजी मडवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आणि जितू आपण देखील जायचं. आपल्या शुभ हस्ते देखील टॉस केला जाईल. टीम 94 कामन आणि अंकुश मूर्ती पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट्स झूचंद्र या दोन संघामध्ये सामना पाहायला मिळणार आहे. यानंतरचा सामना आणि हा सामना 4 षटकांचा असेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रवींद्र भोईर. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेस पाहिलं तर शरीराचा वेध घेतलाय. लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी टॉस केला जातोय. टीम 94 कामन आणि अंकुश मूर्ती पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट्स झूचंद्र या दोन संघामध्ये. नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे टीम 94 कामन संघाने आणि निर्णय लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि दत्ताली स्पोर्ट्स झूचंद्र या संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलाय यानंतरच्या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. 11 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे या मॅच मध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या टीमला. रवींद्र भोईर बॉलिंग ट्रॅकवर. मोनिसाठी मोनिशा बॅट मधून मोठा धमाका. भव्य षटकार. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार फटका या मॅच मध्ये येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय स्ट्रोक आलाय मोनिशा बॅट मधून. अगदी स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. लॉफ्टेड फटका होता. काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतो. काय जबरदस्त टेलिकास्ट आहे UCN लाईव्ह वरती. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग करतायत अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडीचे फलंदाज. आदित्यचं कौतुक करावं लागेल, परंतु मोनिशनं देखील या मॅच मध्ये दमखम दाखवली आहे. मागील मॅच मध्ये मोनिश काय बॅटिंग केली होती, जबरदस्त बॅटिंग, परंतु याही मॅच मध्ये तो चांगली बॅटिंग करतोय. येणारे 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमला. आणि अगदी जर पाहिलं तर आपल्या घरच्या मैदानावरतीच हा संघ खेळतोय. या मैदानाचा भरपूर जास्त अनुभव या संघाला आहे आणि त्याचाच फायदा घेत असताना आतापर्यंत चांगला खेळ या संघाने दाखवला आहे क्रीडा रसिकांना. आदरणीय सन्माननीय जुगलजी काठे दादाने विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचंय. फुल टच बॉल फक्त दिशा दिली. वाह वाह वाह, काय फटका, अफलातून फटका मोनिशा बॅट मधून आलाय. आणखीन एक चौकार या मॅच मध्ये. बॉल सीमारेषा पार. 4 जबरदस्त कलात्मक फटका पाहायला मिळाला. तुमच्याकडे आक्रमकता असून चालत नाही, तर अशा प्रकारची कलात्मकता देखील असायला हवी आणि ती कलात्मकता दाखवतात मोनिश. काय फुलटॉस चेंडू होता, वेगाचा वापर केला, फक्त चेंडूला दिशा दिली आणि चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार फटका मोनिशा बॅटमधून या मॅच मध्ये आलाय. 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. वाह, व्हॉट अ मॅच, जबरदस्त सामना रंगलाय. कौतुक करावं लागेल मोनिशचं. काय बॅटिंग करतोय. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिला होता. याही मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. अक्षरशः तो बरसलाय, परंतु रवींद्रला देखील कमबॅक करावं लागेल. आदरणीय सन्माननीय जुगलजी काटे दादांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह पुरस्कृत झालेलं आहे. त्यांचं खूप खूप आभार आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. इथे मोठी विकेट. काय घडलंय, परंतु इट्स अ नो बॉल. ओहो, इथे जर पाहिलं तर चेंडू बराच काल हवेत होता. मोनिशची विकेट होती, परंतु नो बॉल टाकलाय फिल्डिंग मध्ये. अगदी जर पाहिले तर चुकीची रचना, फिल्डिंगची रचना चुकली आणि ते नो बॉल. दबाव जाणवते पांजू स्पोर्ट पांजू संघावरती.
कारण फिल्डिंगची व्यूहरचना करत असताना एकाच अँगलमध्ये त्याने 3 फिल्डर ठेवले होते, त्यामुळे या संघाला नो बॉल दिला. आणि इथून जर पाहिलं तर या मॅचमध्ये मोमेंटम क्रिएट झाला असंच म्हणावं लागेल, कारण मोनिश तांगडीची विकेट होती आणि त्या चेंडूवरती जर पाहिलं तर नो बॉल, म्हणजेच काय 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. येणारे 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना रंगलाय. सामना होता कुठे आणि आला कुठे. या मॅचमध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवलं आहे या फलंदाजानं. काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त बॅटिंग. आदित्य तांगडी आणि मोनिश तांगडी हे 2 फलंदाज करतायत. सलामीचे फलंदाज आतापर्यंत या मॅचमध्ये 26 धावांची भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते, परंतु पांजू संघाला या मॅचमध्ये कमबॅक करावं लागेल. याही संघाकडे चांगली गोलंदाजी आहे, परंतु रवींद्र भोईर या षटकामध्ये धावा भरपूर जास्त खर्च करतोय, कारण मागील मॅचमध्ये काय गोलंदाजी केली होती. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज अगदी पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. नितीन पाटील त्या गोलंदाजाला कुठेतरी मागे ठेवलं, परंतु रवींद्रच्या विरोधात आक्रमण होत आहे या षटकामध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका. वाह वाह वाह, अजून एक धमाका आदित्यच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय. आणखीन एक षटकार. मैदानावरती सुरू आहे. दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत. आदित्यनं देखील ठोकलाय षटकार. वॉट अ बॅटिंग. जबरदस्त सामना रंगलाय. इथून कमबॅक करावं लागेल पांजू संघाला. रवींद्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोला टाकलाय. इथं कमबॅक करणारा चेंडू आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अशाच प्रकारे आणखीन एक चेंडू टाकावा लागेल, कारण शेवटच्या षटकामध्ये नितीन पाटीलनं मागील मॅचमध्ये चांगलं कमबॅक केलं होतं. तो गोलंदाज अजून या मॅचमध्ये बाकी आहे, त्यामुळे या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. येणाऱ्या चेंडूवरती गोलंदाज रवींद्र भोईर या गोलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ इथे मोठा फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. महत्वाचा झेलाय. यस कंप्लीट केलाय. मोठी विकेट. आदित्य तांगडी निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट. अगदी पहिली विकेट या मॅच मध्ये, दुसरी विकेट आणि ते फलंदाज बाद होतोय आदित्य तांगडी. क्रीडा रसिकांना विनंती करतोय, आपण चेंडू मैदानामध्ये फेकायचा आहे. क्रीडा रसिकांना विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय धीरजजी म्हात्रे दादांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. क्रीडा रसिकांना विनंती करतोय, मैदानाच्या बाहेर गेलेला बॉल आपण द्यायचा आहे. आपणास नम्र विनंती. त्या ठिकाणी जर पाहिलं तर सोनिका माता मालुडी संघाचेच खेळाडू आहेत, त्यांना विनंती करतोय आपण मैदानामध्ये चेंडू द्यायचा आहे, मॅच बॉल द्यायचा आहे. येणारे 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अगदी जर पाहिलं तर पुन्हा एकदा नितीन पाटील हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. ज्या आदित्यच्या बॅटमधून धावा येत होत्या ना, तो आदित्य बाद झालाय, परंतु एका बाजूला मोनिश तांगडी हा फलंदाज देखील पाहायला मिळतो या मॅचमध्ये. समीर तांगडी मैदानावरती पाणी घेऊन जातोय, परंतु पाण्यासोबत त्याने देखील कानमंत्र दिलाय, कारण 7 चेंडूमध्ये 10 धावा इथे करायच्यात. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती खेळावा लागेल फलंदाजांना. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर तुम्ही पाहताय आणि 7 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. काय जबरदस्त सामना रंगलाय. 3 षटकामध्ये 42 धावा बनवायच्या होत्या आणि आतापर्यंत 2 षटकामध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी ए संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या 32 धावा. म्हणजेच काय येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा गोलंदाज नितीन पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
हो फुलटॉस चेंडू होता, चांगल्या पद्धतीने फटक्याला वळवलाय, बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या पलीकडे, फिल्डिंग खराब आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी चौकार. रिझन मध्ये फिल्डर होते, परंतु त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग खराब पाहायला मिळाली आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार फटका मोनिश तांगडीच्या बॅटमधून या मॅच मध्ये आलाय. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. नितीन पाटीलला या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू टाकत असताना फुलटॉस चेंडू टाकला, फक्त त्या चेंडूला दिशा दिली. खूप चांगला स्ट्रोक मनगड्याचा वापर करत असताना डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये सरळ चेंडूला धाडलं होतं या फलंदाजानं. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज नितीन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मोठा फटका, मॅच फिनिश. वा वा वा, काय बॅटिंग केली आहे मोनिश तांगडीनं. क्रीडा रसिकांची मने जिंकलेत, अखेर सामना जिंकलाय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघानं. अभिनंदन अभिनंदन अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी. काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त बॅटिंग, अक्षरशः बरसले मैदानाच्या चौबाजूनं मोनिश तांगडीच्या बॅटमधून या मॅच मध्ये धावा आलेत आणि सामना इथे जिंकलाय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघानं. मॅचचा हिरो सचिन भोईर आपण यायचा व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घ्यायचा. मागील मॅच मध्ये सचिन भोईरनं चांगली कामगिरी केली होती, परंतु या मॅच मध्ये पांजू संघाची गोलंदाजी खराब राहिली. कारण पहिल्या षटकामध्ये आतिश भोईरनं 13 धावा खर्च केल्या, रवींद्र भोईरच्या त्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च झाल्या आणि नितीन पाटीलनं देखील 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या. पांजू संघ या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली, परंतु या मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये कमतरता जाणवली आणि हा संघ पराभूत झालेला आहे. सचिन भोईर या व्यासपीठावरती आणि आपण पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारा. परंतु या मॅचचा हिरो वन अँड ओनली मिस्टर मोनिश तांगडी. मोनिश या व्यासपीठावरती काय बॅटिंग केली. पहिल्या मॅच मध्ये देखील मोनिश तांगडीच मॅन ऑफ द मॅचचा हिरो आणि याही मॅच मध्ये पुन्हा एकदा मोनिश तांगडी ठरला या मॅचचा हिरो. आदरणीय सन्माननीय धीरज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करतोय.